2023ला काँग्रेसचं बहुमताचं सरकार कर्नाटकात सत्तेत आलं. पण कर्नाटकात मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी त्यावेळी दोन दावेदार होते. एक म्हणजे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, तर दुसरे डी शिवकुमार. अखेर काँग्रेसनं सिद्धरामय्या यांच्या नावावर मुख्यमंत्री म्हणून आणि शिवकुमार यांच्या नावावर उपमुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब केलं होतं. पण दोघांचीही नाराजी दूर करण्यासाठी त्यावेळी काँग्रेस हायकमांडनं 50-50चा फॉर्म्युला आणला. पहिली 2.5 वर्ष सिद्धरामय्या मुख्यमंत्री राहतील, तर पुढची 2.5 वर्ष शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपद दिलं जाईल, असं त्यावेळी ठरलं होतं. पण मुख्यमंत्री म्हणून 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला तरीही सिद्धरामय्या हे राजीनामा देण्यासाठी तयार नव्हते. त्यामुळे शिवकुमार आणि त्यांचे समर्थक नाराज असल्याचं सातत्यानं बोललं जात होतं. अखेर काँग्रेस नेतृत्वानं कर्नाटकबाबत अपेक्षित निर्णय घेतला असून गुरुवारी सिद्धरामय्या यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. तर शिवकुमार हे कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री असतील, असं जाहीर करण्यात आलंय. गुरुवारी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा करण्यात आली. सिद्धरामय्या पायउतार झाल्यानंतर आता लवकरच शिवकुमार कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचं बोललं जात आहे. कर्नाटकात काँग्रेसनं खांदेपालट का केली? शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपद मिळण्याची कोणती कारणं आहेत? पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. कर्नाटकच्या सत्ता संघर्षावर तोडगा काढण्यासाठी गेल्या काही दिवसात काँग्रेस हायकमांडनं मॅरेथॉन बैठका घेतल्या होत्या. तसं पाहायला गेलं तर कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाचा निर्णय घ्यायला काँग्रेसला उशीरच झाला. सुरुवातीला सिद्धरामय्या मुख्यमंत्रीपद सोडायला तयार नव्हते, तर शिवकुमार यांचे समर्थक 50-50 फॉर्म्युला लागू करण्यासाठी दबाव वाढवत होते. त्यामुळं राजस्थानमध्ये ज्याप्रमाणे अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट या संघर्षामुळे काँग्रेसचं नुकसान झालं, तसाच पेच कर्नाटकमध्ये काँग्रेस समोर उभा राहिल्याची चिन्ह होती. नोव्हेंबर 2025 मध्ये सरकारनं 2.5 वर्ष पूर्ण केल्यानंतर कर्नाटक काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाची चर्चा खूप तापली होती. त्यामुळे कर्नाटकमध्ये सिद्धरामय्या विरुद्ध शिवकुमार असा संघर्ष वाढत चालल्याचं बोललं जात होतं. तेव्हापासून या दोन्ही नेत्यांनी ब्रेकफास्ट डिप्लोमसीला सुरुवात केली. पण पडद्यामागं परिस्थिती वेगळी असल्याचं बोललं जात होतं. शिवकुमार समर्थक 2.5 वर्षांचा फॉर्म्युला लागू करण्यासाठी दबाव वाढवत होते, तर सिद्धरामय्या गटाचा मुख्यमंत्री पदासाठी आपल्या नेत्याला असलेला पाठिंबा कायम होता. त्यामुळे काँग्रेस हायकमांडनं सरकार स्थिर ठेवण्यासाठी दोघांची समजूत घालत तात्पुरती तडजोड केली. पण 20 मेला सिद्धरामय्या सरकारनं 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर मात्र मोठ्या घडामोडी घडल्या. या दोन्ही नेत्यांचे दिल्ली दौरे सुरू झाले. मंगळवार 26 मेला काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेतृत्वानं सिद्धरामय्या आणि शिवकुमार या दोन्ही नेत्यांना तातडीनं दिल्लीत बोलावून घेतलं. त्यानंतर इंदिरा भवनमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि वेणुगोपाळ यांच्यात मॅरेथॉन बैठक झाली. या बैठकीत नेतृत्व बदल, सत्ता हस्तांतरण आणि दोन्ही गटांना कसं सांभाळायचं यावर चर्चा झाल्याचं सांगितलं जात होतं. बैठकीदरम्यान सिद्धरामय्या 5 वर्षांच्या पूर्ण कार्यकाळाबाबत ठाम असल्याचं सांगण्यात आलं, तर शिवकुमार यांनी मात्र आपला दबाव कायम ठेवला. मग राहुल गांधी यांनी दोन्ही नेत्यांसोबत 1-to-1 बैठका घेतल्या. यामध्ये सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्यासाठी सांगण्यात आल्याची माहिती देण्यात आली. सिद्धरामय्या यांना सन्मानानं पद सोडण्याचा पर्याय देण्यात आला. भविष्यात राष्ट्रीय राजकारणात भूमिका, राज्यसभेची संधी किंवा त्यांच्या समर्थकांना सरकारमध्ये योग्य प्रतिनिधित्व देण्याबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर गुरुवारी सकाळी सिद्धरामय्या यांनी आपल्या कॅबिनेट मंत्र्यांची ब्रेकफास्ट बैठक बोलावली होती. यावेळी शिवकुमार सुद्धा उपस्थित होते. यावेळी शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. तसंच शिवकुमार यांनी सिद्धरामय्या यांचे आशीर्वाद घेतल्याचे फोटो सुद्धा समोर आले. त्यामुळे सिद्धरामय्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्यासाठी तयार झाल्याचं सांगण्यात आलं. गुरुवारी दुपारी लोकभवनात सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सिद्धरामय्या यांनी काँग्रेस हायकमांडचे आभार मानत आपण मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्याचं जाहीर केलं. त्यामुळे आता शिवकुमार हे लवकरच कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. आता इतके महिने सिद्धरामय्या यांनी राजीनामा द्यायला नकार दिल्यानंतर काँग्रेसनं त्यांना राजीनामा द्यायला भाग कसं पाडलं त्याची माहितीही समोर आली आहे. यामध्ये शिवकुमार यांनी शांतपणे खेळी खेळल्याचं बोललं जातं. सिद्धरामय्या यांना त्यांच्या गटाच्या आमदारांचा मोठा पाठिंबा होता. त्यामुळे काँग्रेस नेतृत्वाला कर्नाटकात भाकरी फिरवणं जड जाईल असा विश्वास सिद्धरामय्या यांना होता. पण शिवकुमार यांनी वेगळी रणनीती वापरली. त्यांनी थेट काँग्रेस हायकमांडशी असलेले संबंध मजबूत केले आणि दिल्लीतील नेतृत्वाचा विश्वास संपादन केला. सिद्धरामय्या हे राहुल गांधींच्या गटाचे, तर शिवकुमार हे प्रियंका गांधींच्या गटाचे नेते मानले जातात.
गेल्या काही काळात काँग्रेसमध्ये प्रियंका गांधींचं नेतृत्व पुढे येत असल्यामुळं शिवकुमार यांना त्याचा फायदा झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान सिद्धरामय्या आणि त्यांचे समर्थक सत्ता संघर्षाबद्दल थेट भाष्य करत होते, पण शिवकुमार आणि त्यांच्या गटानं सार्वजनिकरित्या याबाबत बोलणं टाळलं. सरकारमध्ये सगळं काही ठीक आहे, आम्ही वरिष्ठ नेतृत्वाच्या आदेशाप्रमाणे काम करू, अशी भूमिका डी.के. शिवकुमार यांनी ठेवली. यातूनच त्यांनी काँग्रेस हायकमांडचा विश्वास संपादन केला. पण दुसरीकडे त्यांचे समर्थक मात्र गुप्तपणे नेतृत्व बदलासाठी दबाव कायम ठेवत होते. त्याचबरोबर डी.के. शिवकुमार यांनी पक्ष संघटना वाढवण्यावर जास्त भर दिला. मुख्य म्हणजे काँग्रेसला निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणावर फंडिंग मिळवून देण्यात शिवकुमार यांची भूमिका महत्त्वाची असल्यानं काँग्रेस शिवकुमार यांना नाराज करू शकत नव्हतं. या संपूर्ण प्रक्रियेत डी.के. शिवकुमार यांनी संयम, संघटनेवर पकड, निधी उभारण्याची क्षमता आणि हायकमांडशी जवळीक यांचा प्रभावी वापर केला. त्यामुळं शेवटी काँग्रेस नेतृत्वाचा कल शिवकुमार यांच्या बाजूने गेला आणि त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती माध्यमांकडून देण्यात आली आहे. आता डी.के. शिवकुमार यांनाच काँग्रेसनं मुख्यमंत्रीपद का दिलं, त्याचीही काही कारणं सांगितली जातात. त्यातलं पहिलं कारण म्हणजे वोक्कालिगा वोट बँक आणि सामाजिक समीकरणं. कर्नाटकातील राजकारणात लिंगायत आणि वोक्कालिगा हे दोन सर्वात मोठे आणि प्रभावी समुदाय आहेत. लिंगायत समाजानंतर 10 ते 11% दरम्यान असलेला वोक्कालिगा समाज कर्नाटकात निर्णायक भूमिकेत आहे. राज्यातील 224 विधानसभा जागांपैकी सुमारे 60 ते 65 जागांवर वोक्कालिगा समाजाचा प्रभाव आहे. यात ओल्ड म्हैसूरमधल्या सर्वाधिक जागांचा समावेश होतो. आता कर्नाटकातल्या निवडणुकांचा इतिहास बघितला तर वोक्कालिगा समाज माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्या जेडीएस पक्षाची हक्काची वोट बँक राहिलाय. पण 2023ला या पारंपरिक पॅटर्नमध्ये बदल झाला. डी.के. शिवकुमार हे वोक्कालिगा समाजाचे सर्वात मोठे आणि वजनदार नेते मानले जातात. त्यांनी 2023च्या निवडणुकीआधी आपल्याला मुख्यमंत्री बनण्याची संधी असल्यामुळे काँग्रेसला मतदान करण्याचं आवाहन आपल्या समाजातल्या लोकांना केलं होतं. त्यामुळे शिवकुमार यांचा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी प्रोजेक्ट झाल्यानं वोक्कालिगा समाजाची चांगली ताकद काँग्रेसला 2023च्या निवडणुकीत मिळाली होती. यामुळे जेडीएसच्या जागा कमी होऊन तिथे काँग्रेसनं विजय मिळवला. वोक्कालिगा समाजाचा हा पाठिंबा 2028च्या निवडणुकीत सुद्धा काँग्रेससाठी महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळेच या समाजाचे नेते डी.के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय काँग्रेस नेतृत्वानं घेतल्याचं बोललं जात आहे. डी.के. शिवकुमार यांना काँग्रेसनं मुख्यमंत्री करण्याचं दुसरं कारण म्हणजे ट्रबल शूटर आणि प्रभावी संघटक. डी.के. शिवकुमार यांना काँग्रेसमध्ये संकटमोचक म्हटलं जातं. देशात जेव्हा जेव्हा काँग्रेस किंवा त्यांच्या मित्र पक्षांची सरकारं धोक्यात आली तेव्हा आमदारांची फोडाफोडी रोखण्यासाठी हायकमांडनं नेहमी शिवकुमार यांच्यावर विश्वास टाकला. 2002 मध्ये जेव्हा महाराष्ट्रात तत्कालीन विलासराव देशमुख सरकारवर अविश्वास ठरावाचं संकट आलं होतं तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांची फोडाफोडी होऊ नये म्हणून या सगळ्या आमदारांना रिसॉर्टमध्ये ठेवून पुन्हा मुंबईत आणण्याचं काम शिवकुमार यांनीच केलं होतं. 2020 मध्ये जेव्हा शिवकुमार यांच्याकडे कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची धुरा आली तेव्हा पक्षाची अवस्था अत्यंत बिकट होती. 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता आणि अनेक आमदार पक्ष सोडून गेले होते. तेव्हा शिवकुमार यांनी मायक्रो लेव्हल मॅनेजमेंट करत बूथ पातळीवर पक्षाची पुनर्रचना केली. प्रजाध्वनी यात्रा काढून त्यांनी संपूर्ण राज्य पिंजून काढलं. शिवकुमार यांनी स्वतःच्या महत्वाकांक्षा बाजूला ठेवून सिद्धरामय्या यांना सोबत घेतलं. दोघांमधील मतभेद निवडणुकीच्या काळात कधीही समोर येऊ दिले नाहीत, ज्यामुळे पक्ष एकसंध राहिला आणि 2023 मध्ये काँग्रेसला राज्यात मोठं यश मिळालं. 2023च्या कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयाचे खरे शिल्पकार हे शिवकुमारच होते. त्यामुळेच शिवकुमार यांना पुढची 2 वर्ष मुख्यमंत्री पदाची संधी काँग्रेसनं दिल्याचं सांगण्यात येत आहे. शिवकुमार मुख्यमंत्री होण्याचं तिसरं कारण म्हणजे निष्ठेचं फळ. ऑगस्ट 2019 मध्ये ईडीनं शिवकुमार यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली. तेव्हा शिवकुमार यांना काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. तसं झालं असतं तर त्यांच्यावरील गुन्हेही मागे घेण्यात आले असते. पण शिवकुमार यांनी मात्र ही ऑफर नाकारली. त्यावेळी स्वतः सोनिया गांधींनी त्यांची तिहार जेलमध्ये जात भेट घेतली होती. आपल्यावरच्या कठीण काळात सुद्धा शिवकुमार यांनी पक्षाची साथ सोडली नाही. याच त्यांच्या निष्ठेचं फळ म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाल्याचं बोललं जातंय. यासोबतच 2028च्या निवडणुकीत सिद्धरामय्या हे 80 वर्षांचे होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात निवडणुकीला सामोरं जाणं काँग्रेससाठी रिस्क आहे. यामुळेच डी.के. शिवकुमार यांसारख्या ताकदीच्या नेत्याला आणखी बळ देणं काँग्रेससाठी महत्त्वाचं होतं. पण असं असताना सिद्धरामय्या यांना नाराज करणं सुद्धा काँग्रेसला परवडणारं नाही असंच बोललं जात आहे. मास लीडर म्हणून ओळखले जाणारे सिद्धरामय्या हे कर्नाटकातील अहिंडा म्हणजेच अल्पसंख्याक, मागासवर्गीय
आणि दलित समूहाचा प्रमुख चेहरा आहे. काँग्रेसच्या विजयात या समूहाचा वाटा मोठा होता. कुर्बा समाजातून येणारे सिद्धरामय्या हे दक्षिण भारतातील काँग्रेसचे सगळ्यात मोठे ओबीसी नेते आहेत. त्यामुळे सिद्धरामय्या यांना पदावरून दूर केल्यामुळे हा समाज नाराज होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळेच ही नाराजी कमी करण्यासाठी काँग्रेसनं अल्पसंख्याक, ओबीसी, लिंगायत, दलित अशा सगळ्याच समाजातील नेत्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय घेतल्याची सुद्धा चर्चा आहे. सिद्धरामय्यांचे चिरंजीव यतींद्र सिद्धरामय्या यांच्यासोबतच सिद्धरामय्या यांच्या गटातील नेत्यांना योग्य ती सन्मानाची पदं देऊन अंतर्गत कलह टाळण्याचा सुद्धा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे. थोडक्यात 2028च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काँग्रेसनं सिद्धरामय्या यांना हटवून DK शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कर्नाटकात काँग्रेसचा हा डाव बसणार की फसणार? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.